नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील हेटी सुर्ला एमआयडीसी परिसरात सोमवारला मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान एका हॉटेलला आग लागली। या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने हॉटेल मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती धर्मेंद्र गोपाल विधे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली असता त्यांनी केळवत पोलीस निरीक्षक राकेश साखरकर तसेच सावनेर नगर परिषदेला या घटनेची माहिती देण्यात आली। सावनेर नगर परिषद अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले। उपरोक्त दुकान सावनेर येथील रहिवासी सुनील भाकरे यांचे असल्याची माहिती आहे। या आगीमुळे दुकानदाराचे अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे। यात शीतपेयाचा साठा, 2 फ्रीज, दुकानातील फर्निचर तसेच कूलर आदी साहित्य जळून खाक झाले। दुकानात सिलेंडर होते मात्र ते न फुटल्याने मोठी हानी टळली। आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही। MCN न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर, सावनेर।